आपलं कोणी एक्स्ट्रा खेळाडू असेल तर आहेत आहेत. पहिला चेंडू अगदी अपकट करण्याचा प्रयत्न, अप्रतिम फटका. पहिला चेंडूवरती फ्लाइट हेड येतोय दीपेक्षा कवर रिझनला. 6 धावा. संतोष परीट, मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असलेला संतोष परीट आणि त्याच्याच बॅट मधून हा पहिलाच फटका येतोय 6 धावेसाठी अमरच्या विरोधामध्ये. आयकॉन विपक्ष आयकॉन. जब 2 शेर एकाच मैदानामध्ये एकाच जंगलामध्ये असतात तेव्हा त्या मैदानाचा राजा एकच असणार. तो कोण असणार? अप्रतिम फटका अमरच्या विरोधामध्ये. क्रॉस बॅटेड उचलला, फेकून दिला जातोय. डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर येईल. आणखीन एक गगनचुंबी षटकार. व्हॉट अ बॅटिंग यार. पहिला 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत आणि ते मारलेत कोणाच्या विरोधामध्ये? अमर गायकवाड. आयकॉन आहे वो. ही जी गोष्ट आहे ना, येणाऱ्या 4 चेंडू मध्ये काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला जाईल. अमर गायकवाड कडून फटका चांगला आहे, फ्लाइटेड आहे. हाही चेंडू निघून जाईल. घुटना टेक, ये तमाशा देख, ये षटकार देख. व्हॉट अ स्ट्रोक. रिप्ले मध्ये बघा, साइड अँगल, मागचा पाय थोडासा वाकवला, बसला, मग चोपला. बैठा फटका. 3 चेंडू 3 षटका. इंदिरो. कारण की संतोष परीट एकदाही सुरू झाली गाडी की गाडी सुसाट निघाली. 6व्या घेरवरती चर्चा चालू झाली. पहा, विकेट कीपर चेंज केला. अमर गायकवाड क्या करेगा अभी? कारण की त्याला आपल्या भात्यातील 3 चांगले चेंडू टाकायचे, हे 3 षटकार विसरून जातील. असे काय ते नवीन करायचं आहे. विकेट कीपर क्लोज आहे, दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर असं द्या ना की तो प्रश्न सोडून उत्तर फक्त लक्षात राहील आणि तोच देण्याचा प्रयत्न अमर गायकवाड कडून केला जाईल का? एक सिंगल धाव. 14 चेंडू आहे. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न करतोय. येस नो, वेट वेट आणि थांबलेच गेलेत. एकाच धावेवरती समाधान. सिंगल धाव. ओव्हर क्रमांक 4 सध्या मात्र माफ करा, ओव्हर क्रमांक 1. 4था चेंडू सध्या चालू आहे. आपण मॅन ऑफ द मॅच थोडीशी नंतर देऊयात. प्रकाश दादांना थांबूयात, बसूयात. ओव्हर क्रमांक 1. चांगला चेंडू हाताला, चांगला चेंडू, चांगला कमबॅक केलाय. की अमर गायकवाडचा कमबॅक होणं गरजेचं आहे. मात्र इथेही 2 धावा आहेत. भाई मांग के नहीं तो छीन के लेंगे. ती जी फील्डिंग आहे, मतलब 1 कन्वर्ट इंटू 2. 2 रन तुमने चुऱ्या जो सनम. त्या चोरीच्या धावा आहेत. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 5 चेंडू झालेत, 21 धावा. ग्राफ वरती नेलाय धावसंख्येचा. लॉफ केला फटका चांगला. मिडल ऑफ द बॅट, क्रंचिंग स्वीट साऊंड. प्रयत्न राहिला, बोटाला हाताला स्पर्श झाला, मात्र शेवटपर्यंत फिल्डिंग एफर्ट्स मध्ये यश भेटलं नाहीये. चेंडून गाठली सीमारेषा, फोडला पहाड, अगदी सीमा पार. या षटकारानं, या ओव्हरचा 4था षटकार आहे हा आणि या षटकारानं संघाची धावसंख्या आता मात्र 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 27. दोघांनी हात धुतलेत, संतोष परीट आणि रुपेश. दोघेही आपण पाहिले तर दोन्ही एंड करून चांगली बॅटिंग चालू आहे. टीम मीटिंग चालू आहे. 1 2 3 4. बॉलिंग अटॅक कोणाला आणला? कारण की अमर गायकवाड प्लॅन ए होता. प्लॅन ए फसला, प्लॅन बी बाहेर काढलाय. प्लॅन बी फसला, प्लॅन सी, अल्फाबेट झेड पर्यंत आहेत. प्लॅन तेवढे तयार राहिले पाहिजे. सुशांत वाघमारे एक यशस्वी गोलंदाज आहे, अष्टपैलू आहे. सुशांत वाघमारेला बाहेर काढले गोलंदाजीसाठी. फुपुरे गावामधून दाखल होतो. क्रिकेट चांगलं खेळ आहे गाव 11 साठी. संतोष परीट समोर उभा असताना कसा खेळ केला जाईल? बॉलिंग अटॅक, वेगळी ऍक्शन आहे, निराळी ऍक्शन आहे. फसू शकतो का या ऍक्शन मध्ये? संतोष परीटला पहिला विचारला तो प्रश्न होता की खेल पाएगा, हा प्रश्न होता.
मुझे खेल पाएगा तू? लेट सी 5 चेंडू बाकी आहेत, ते 5 उत्तर कसं देणार आहे? मजा येईल भाऊ दोघांमध्ये. या देखील आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय, मात्र अगदी थोडीशी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अंपायर थोडीशी शहानिशा करतील. 1 बाउन्स 4 धावेसाठी निघून जाईल. येईल चौकार. या चौकारानं संघाच्या धावसंख्येमध्ये थोडीशी चकाकी आली आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 31 31 धावसंख्या. धावसंख्या 31 ऑन अ स्कोर कार्ड. अप्रतिम फटका. बॅटच्या समोर लांबी आणि उंची या दोन्ही गोष्टी योग्य आहेत का? अप्रतिम. पूर्णपणे लॉंग ऑन कव्हर केला. सरळ बॅटीनं, सीधी बॅट नो बकवास, त्या पद्धतीने सरळ बॅटीनं हा फटका खेळून काढलाय. टीमची टोटल अगदी 6 न वाढते जी 36 वरती जाऊन पोहोचले. 37 वरती जाऊन पोहोचले. जागेत सगळे जागेत. 37. 12वा खेळाडू जागा राहणं महत्वाचं आहे. गुडलाईन स्पॉट वरती पडल्यानंतर आपण पाहिलं तर अंगावरती थोडासा शरीरावरती. तर प्रत्येक चेंडू आता वेळ बदलले. सिंगल डबल विसरले सगळे. षटकार चौकाराचाच खेळ, संपूर्ण षटकाराचा खेळ. एका ओव्हरमध्ये 3 षटकार मारा, खुश राहा. सिंगल डबल काय असतं ते? हा हे क्रिकेट आता चालू झालंय भाऊ. एकेरी दुहेरी धावांवरती विश्वास नाही ठेवला जाते. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न. एक सिंगल धावी ते जरूर घेतला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तोपर्यंत मिड विकेट डीप मधून खेळाडू चेंडू गॅदर करून फेकतोय. वॉड थ्रो. 2 धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट होत आहेत. या 2 धावेच्या मदतीनं ओव्हर क्रमांक 2 प्रगती पथावरती आहेत. 5 चेंडू झालेत, 1 बाकी आहे. टीमची टोटल 39 39 वरती जाऊन पोहोचले. चांगली टोटल आहे. ही जी सुरुवात आहे ना, वेल बिगिनिंग हाफ डन. एखाद्या चांगल्या कार्याची सुरुवात चांगली करा, अर्ध काम झाले असं म्हटलं जातं. पण अर्ध्या कामामध्ये काटे टाकणारेही गोलंदाज आहेत. हाही चेंडू चांगल्या पद्धतीने हाताला शफल होऊन घेण्याचा प्रयत्न. परफ्यूम बॉल तुम्ही बोलू शकता. नाकाच्या जवळून जातोय, डोळ्याच्या समोरून टाटा बाय बाय. ओव्हर क्रमांक 2चा खेळ समाप्त. ही ओव्हर थोडीशी समाधानकारक राहिले. मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच डॉक्टर प्रशांत खांडेकर, प्रकाश खांडेकर मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच. आपण त्यांना सन्मानित करूयात. आणि त्यांनी डेडिकेट केले प्रकाश धस, ज्याने लास्ट ओव्हर टाकली. खूप चांगली गोलंदाजी त्यांनी टाकली. प्रकाश धसने जेव्हा 5वा चेंडू टाकला आणि डॉट झाला तेव्हा त्याचा आनंद बघण्यासारखा होता. फक्त 2 धावा दिल्यात. प्रकाश धस या. शंभू वाळकेश्वर टीमच्या संघमालक सन्मान्य आदरणीय शरदजी जाधव साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. त्यांच्या हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. अनिल गोलंदाजीसाठी अगदी अनिल पाटील दाखल झालेत ओव्हर क्रमांक 3 मध्ये. 40 धावा एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. धाव संख्या 40 ऑन स्कोर कार्ड. अप्रतिम फटका इनसाइड आउट ड्राइव्ह केलाय. व्हॉट अ स्ट्रोक. सो एलिगेंट. इट्स अ सो ब्युटिफुल. अप्रतिम फटका. मॅन ऑफ द मॅच सध्या दिली जाते. कारण या मॅन ऑफ द मॅचला खूप असं उशीर लागला. इकडून तिकडून खेळाडू बोलवायला लागलेत असे लांबून. मॅन ऑफ द मॅच सामनावीर शरद दादा जाधव साहेब यांचे शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देत आहोत. थँक्यू सो मच. दोन्ही खेळाडूंचा आभार व्यक्त करतो. ज्यांनी ही स्वीकारली, ज्यांनी ही डेडिकेट केली, त्या दोघांचं थँक्यू सो मच. मनापासून आभार.
डॉट बॉल आल्यानंतर जो कॉन्फिडन्स आहे गोलंदाजांचा तो वाढतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 21, 27, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 धावा. ओव्हर क्रमांक 3 चालू आहे. वाईडनं सुरुवात जरूर झाली, षटकार आलाय आणि तदनंतर आपण पाहिलं तरी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आहे खेळाडू डीपेक्षा कव्हर रिजनला. एक सिंगल फक्त ते कंप्लीट केली जाते. 47 ऑन अ स्कोर कार्ड. 47 धावा आता या स्कोर कार्डवरती सजलेत. ते एक एक धाव थोडीशी पुढे जाते. षटकारानंतर थोडंसं संतगतीचं क्रिकेट, त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी. ही जी ओव्हर क्रमांक 3 आहे ती धावसंख्येला ब्रेक लावणारी ठरते. धावसंख्येच्या पायामध्ये कुठेतरी बेड्या ठोकणारी ठरते आणि अशी गोलंदाजी ही संघासाठी खूप उपयुक्त ठरेल जी धावसंख्या ती थांबवली आहे. बॅकफुटला स्क्वेअर कट डीप पॉइंटला खेळाडू गॅप मधून निघून जाईल का? होय, निघून जातोय. अगदी बंदुकीतून जशी गोळी निघावी तसा चेंडू निघून गेला. येल 4 धावेसाठी. डाऊन दी ग्राउंड, चौकार. बॅटिंग करणारी टीम क्रांतिभूमी स्पोर्ट्स पिराशी संघ. तब्बल 51 धावसंख्या या स्कोर कार्ड मध्ये सजलेत. 50 पार, 51. एक चांगला आकडा त्यांनी सजवला आणि त्याच मध्ये हाही चेंडू आपण पाहिलं तर निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. येतील 6 धावा. आज संतोष परीट आणि रुपेश या दोघांनी ठरवलंय या मॅच मध्ये गोलंदाजांच्या मागे असं तसं नाही तर हात धुवून लागायचं. दे दनातन धूम धडाका अशा पद्धतीने आज खेळ करायचा आणि संघाची धावसंख्या 57 या आकड्यावरती जाऊन पोहोचवली येणाऱ्या 3 ओव्हर्स मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 27 धावा आल्या तर दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या. तिसरी ओव्हर 18 धावांची राहिली. म्हणजेच काय की फलंदाजांच्या माध्यमातून पडणारा धावांचा पाऊस हा अगदी वेगानं पडतोय, जोरदार पडतोय आणि त्यामध्ये डोकेडुकी ठरणारी पार्टनरशिप ते म्हणजे संतोष परीट आणि रुपेशची. आणि अखेरीस अशा खराब परिस्थितीमध्ये प्रकट अगदी दाखल झाले स्वतः संघमालक बाळकृष्ण पाटील. ओव्हर क्रमांक 4 साठी 4थ्या षटकामध्ये ते दाखल झालेत. रुपेशच्या समोर ओव्हर क्रमांक 4. पहिला चेंडू लॉफ केलाय डीपेक्षा कव्हर रिजन. पुन्हा गॅप जाऊ शकतो का? अगदी मस्तक पे दस्तक. चेंडू अगदी 4 धावेसाठी निघून जातोय. आज एकेरी दुहेरी धावा बघायला नाही भेटलेत. आज षटकार बघायला भेटलेत. आज चौकारी बघायला भेटले नाहीयेत. सिंगल डबल या पावसाळी क्रिकेटमध्ये सिंगल डबल वरती विश्वास नाही ठेवला जात. मात्र जेव्हा पाऊस पडतो तेव्हा रिक्स म्हणून धावलं जात नाही. मात्र आज मैदानामध्ये फलंदाजांना नंदनवन असणारी खेळपट्टी जर आज कुठे असेल तर भूमिपुत्र मैदान मान्सून प्लास स्वराज्य वारणा मोरणा रबर बॉल या स्पर्धेमध्ये. इथे फलंदाजांची चांदी आहे, फलंदाजांचं नंदनवन आहे आज या मैदानामध्ये. थोडासा बाहेर अवे फ्रॉम दी बॉडी शॉट आम जॅक केलाय मिड विकेट मधून. डीप मधून खेळाडू लॉंग ऑनचा जाईल धावत. एकच सिंगल धाव. पूर्ण ऊन आहे. आज जर टेनिस क्रिकेटची स्पर्धा ठरवलं असतं तर खेळवली असती. एवढं आज वातावरण चांगलं आहे आणि अशा वेळी रबर बॉल मध्ये गोलंदाजांना डोकेडुकी देणारी फलंदाजी होणार हे प्रत्येकाला माहिती आहे. तब्बल चेंडूचा खेळ आता बाकी आहे 4. पुढे खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट. खेळाडू आहे पुढे गेला, फसला. इथेच तो फसला की त्याच्याकडे जजमेंट भेटलं नाहीये. धावत गेला पुढे आणि मागे वळून बघतोय की काय चेंडू अगदी निघून गेला 6 धाब्यांसाठी. एकेरी धावा किती घेतलेत माहितीये? फक्त 2 वेळा सिंगल घेतलेत आणि 2 वेळा दुहेरी धावा धावून घेतलेत. बाकी षटकार आहे, चौकार आहे. फक्त मोठे फटके. अप्रतिम फटका डीप स्क्वेअर रिजनला. चेंडू अगदी वेगानं निघून जातोय का? आहे खेळाडू. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय. 2 धावा अगदी आरामामध्ये. संतोष परीट अगदी 49 धावसंख्येवरती सध्या बॅटिंग करतोय. या स्पर्धेमध्ये दुसरा खेळाडू येईल का ज्याच्या नावावरती 50 धावेचं रेकॉर्ड राहील, हाफ सेंचुरी राहील? महादेव कदम पहिला. आता 15 चेंडू 49 धावांवरती संतोष परीट बॅटिंग करतोय. अफलातून बॅटिंग. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. जाग्यावरून संतोष परीटच्या बॅट मधून येतील का? आणि होय, बॅटची एज होती आणि तदनंतर या धावा त्याच्याच खात्यामध्ये जातील. शेवटच्या चेंडूवरती दुसरी धाव राहते अपयशी आणि त्यानंतर अंपायर कॉल कडे असेल लक्ष. नाही आता धाव आहे.
16 चेंडू तब्बल 50 धावा आपल्या नावावरती करून घेणारा संतोष परीट सध्या नॉन स्ट्राईकला उभा आहे. चांगली बॅटिंग संतोष परीट, मात्र सध्या रुपेशचा पिक्चर चालू आहे. या षटकारानं संघाची धावसंख्या मात्र या इनिंगच्या समाप्तीला जाऊन पोहोचेल 77 आणि 78 धावेचं आव्हान संतोष परीट एकदा बॅटवर करायचे. टाळ्यांच्या आवाजामध्ये त्याचा या 50 धावेच्या खेळाला सलाम ठोकायचे. दुसरा खेळाडू ज्यानं या मान्सून ब्लास्ट मध्ये स्वराज्य वारणा मोरणा रबर बॉल स्पर्धेमध्ये 50 धावा ठोकल्या. महादेव कदम 1, संतोष परीट 2. संतोष परीटनं आज संघासाठी जो खेळ केलाय अप्रतिम खेळ राहिलाय. क्रांतिभूमी स्पोर्ट्स बिळाशी संघ पहिली मॅच खेळते. पहिल्या मॅच मध्ये एक हिरा चमकला संतोष परीट त्याचं नाव. टॉस घेऊयात. अभंग 11 आणि आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक स्पोर्ट्स शरण दोन्ही कॅप्टन या घेऊयात या मॅचचा यानंतरच्या